अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या होऊ घातलेल्या अधिवेशनाच्या पूर्व नियोजनासंदर्भात अमरावती जिल्ह्यातील नवीन बांधणी आणि जिल्हा अध्यक्षांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या ठिकाणी होऊ घातलेले उपक्रम कार्यक्रम यासाठी आपण सगळं अंबादेवी या नगरीमध्ये उपस्थित झालो आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष माननीय मनोहररावजी सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष इसुफभाऊ खान, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्रजी बुरे, प्रतीकभाऊ जोशी, केंद्रीय सचिव अशोकरावजी पवार, केंद्रीय संपर्क प्रमुख प्राध्यापक रवींद्रजी मेंढे, त्याचप्रमाणे इथे असलेले सगळ्यांचे नाव म्हणजे केंद्रीय आपले कार्यालय प्रमुख बाबारावजी आहेत, आपले सल्लागार अरुणभाऊजी आहेत, सुरेशरावजी आहेत, महाराष्ट्राला मला सहकार्य करणारे सोबत असणारे राजेंद्रजी ठाकरे आहेत। उत्तमरित्या असं नेहमी संचलन आणि असं म्हटले आहे की कितीही कुठल्या कार्यक्रमाला कायला कुठे काही आपण कितीही पुरुष वर्ग हजर असलो तरी कुठल्याही याच्यामध्ये कुठल्याही एखाद्या महिला वर्गाचा सहभाग पण जीवनाच्या सुरुवातीला असो की जीवनातल्या जळणघळणमध्ये असो तिच्याशिवाय काहीच नाही। अशा आमच्या सौ कांचनताई मुलके ज्यांचं नेहमी संचलन आणि नेहमी लेख आपण सगळ्यांना आपल्या ग्रुपवर येतात यांची मांडणी ताई म्हणतील मला काय मुद्दाम विषय नाही, खरंच वाचण्याजोगं आणि ज्यांच्या काही गोष्टी त्यातून आपल्याला घेण्याजोगं संघटनेत संघटक कसा असावा, संघटन कौशल्य कसं असावं आणि माझ्या इथे जमलेले सर्वांचे भूषण भाऊ, आपल्या सुधाकर भाऊ नावं घेतपेक्षा माझे ज्येष्ठ श्रेष्ठ समवयी सहकारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघासाठी येणाऱ्या 3 आणि 4 मेला भद्रावती या ऐतिहासिक शहरामध्ये आपले अधिवेशन होत आहे। अधिवेशन म्हटलं की दरवर्षीला कुठं ना कुठं अधिवेशन असतेच। संघटनेचं अधिवेशन म्हटलं की ज्याप्रमाणे ऋतूप्रमाणे बदललेल्या झाडावरील आता आपण पाहलाय पालवी नवी येत आहे, मरगळ झटकल्या जात आहे, तशासारखा आता संघटनेतील या अधिवेशनामध्ये आपण सगळे तुम्ही तिथे हजर राहू, वेगवेगळ्या मान्यवरांचे तिथं उद्बोधन होईल, काही आपल्याला चर्चा होईल, काही येणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकारांच्या अडीअडचणी समस्या आणि एकामेकाच्या ओळखी होतील। या माध्यमातून आपण संघटनेचे काम करत असता महाराष्ट्रात कुठं काही आपल्याही अडचणी असल्या तर एकामेकाचं सहकार्य कोण कुठं आहे ते आपल्याला माहिती होईल। हे आपलं एक कुटुंब वाढत चाललं आहे, त्याची एक आपल्या कुटुंबाची परिचय होईल। असं या 3 आणि 4 मेला या संघटनेचं भद्रावती इथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचं खुलं राज्य अधिवेशन होणार आहे। त्यामुळे यामध्ये आपण भरभरून आपले सहकारी पत्रकार संघ कुठलाही असला पण नेक आणि वेग विचार एकत्रित असला तर त्या पत्रकाराला आपल्याला तिथं आणायचं आहे, त्यालाही अधिवेशनाचा आस्वाद घेऊ द्यायचा आहे, सोबत घेऊन चालायचं आहे। कारण शेवटी कसं आहे की तुम्ही आपण सगळे एकाच माऊली आणि एकाच झेंडा एकाच पताकाखाली एकाच कार्यात चालणार आहे, म्हणून सगळे पत्रकार सोबत असलो पाहिजे। या पत्रकार संघाच्या अधिवेशनामध्ये राज्याचे अधिस्वीकृतीचे अध्यक्ष सुद्धा हजर राहणार आहेत, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार आहेत। कारण आपण एवढ्यासाठी नावं त्यांना म्हणजे उद्देशून सांगतो आहे की काही म्हणाय अशी की रडल्याशिवाय माता पण बाजत नाही, तसं शासनाचा कोणीतरी असल्याशिवाय आपण मांडलेला भाग, आपण मांडलेल्या आपल्या व्यथा आणि कथा या त्यांच्यापर्यंत लेखणीच्या माध्यमातून पोहोचवतो, पण त्या पोहोचवण्यासाठी शासनाचं कोणी असलं पाहिजे। म्हणून आपण तिथले पालकमंत्री, तिथले आमदार खासदार यांनाही आपण त्या कार्यक्रमाला बोलावलेला आहे, काही संपादक महोदयाला बोलावला आहे की त्यांच्याकडूनही आपण काही शिकलो पाहिजे, काही मांडलं पाहिजे आणि त्या संपादकांनाही आपल्या असलेल्या काही तक्रारी की वर्षानुवर्ष आम्ही नुसतं वार्ता प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत आहे, पण तुमच्या संपादकाकडून पण आम्हाला काही त्यासाठी सहकार्य आहे की नाही। ज्या आलेल्या अधिस्वीकृत म्हणा बाकी गोष्टीमध्ये जास्त गटी आलेल्या आहेत, हे वर्तमानपत्रात काम करत असताना काही याला म्हणजे आपण नाव न ठेवता सांगू शकतो, प्रेस वाढतो की इतक्या रुपयाला जाहिरात पाहिजे, तितक्या रुपयाला पाहते। आजची परिस्थिती अशी आली आहे की जागोजागी पत्रकारांची संख्या वाढत चालली आहे, सोशल मीडियाच्या म्हणा बाकी माध्यमातून म्हणा, पण हे चांगलाच विषय आहे।
कारण आपण प्रत्येकाला न्याय देण्यासाठी ती केलं तर फारच चांगलं आहे. पण याच्यातून काय होत आहे की पत्रकारितेत काम करणारे भरपूर जण ज्यांचं लिखाण आहे सगळं काही आहे असे दूर चालले आहे. तर त्यांना वाव मिळावा, त्यांचाही विषय असावा, पत्रकारिता कशी करावी. मधल्या अर्धा तासापूर्वी पुन्हा वरिष्ठांकडून काही गोष्टी शिकलो की नुसतंच लिखाणामधून नाही तर तळागाळापर्यंत पोहोचलो पाहिजे. कुठल्या गोष्टीला जर घेऊन चाललो त्याचा जर फजा पाडायचा तर पुराच पाडला गेला पाहिजे पैसा. हे अशा सगळ्या गोष्टी आहेत. यासोबत सोबत आपण काम करत असताना गर्वाची गोष्ट अशी आहे की आजपर्यंत जेवढ्या पण संघटना आहेत त्या सगळ्या मुंबईच्या दिशेने आलेले वारे आहेत. आपण जर पाहत असो तर आपल्यामध्ये बऱ्यापैकी शेतकरी वर्ग आहे आणि आपण सगळे शेतकऱ्याला चावून कधी लागतं की आपण सांगतो मोसमी वाऱ्या केव्हा कुठं आले आणि त्याच्या किती दिवसांनी माझ्या विदर्भात येते. तर त्याच्यावरून अवलंबून न राहता आपण उलटच करून टाकलं. ज्याप्रमाणे म्हणजे चुकीचं करणाऱ्यांसारखं नाही की रडारनी पाणी पाडून पडलं की नाही पडलं, पण आपण उलट केलं. ते म्हणजे विदर्भाचे वारे तिकडे वाहतील आणि त्यावेळेला पावसाची दिशा तुम्ही आपण पत्रकार तिथल्या पत्रकारांना आपल्या लेखणीतून दाखवू. म्हणून ही विदर्भातली संघटना पहिली आहे की जी मुंबईकडच्या संघटनेलाही इकडे आणून आपल्याकडे आणून खरी संघटना ग्रामीण काय असते, तळागाळातला पत्रकार काय असतो याची माहिती देणे हे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचं आहे. मी नेहमी बोलताना सांगतो की तुम्ही कुठलंही वृत्तपत्र घ्या आणि वृत्तपत्र घेतल्यानंतर तुम्हाला एखादा लाल पेन देतो आहे, त्यांनी तुम्ही रेगोट्या मारा, गोल करा. बातमीतील आपण ग्रामर बाकी गोष्टी एखाद्या शोधत असतो त्याप्रमाणे तर ग्रामीण बातम्या काढून टाका. तर राहिलेल्या वृत्तपत्रात तुम्हाला मेट्रो सिटी सारख्या कितीतरी बातम्या काय दिसतील तर फक्त बॅनर दिसेल पेपरचं. बायचान्स दिसली तर जाहिरात दिसेल, माननीय सन्माननीय संपादकांनी लिहिलेला त्यांचा लेख दिसेल, पण बातम्याच दिसतील नाही. बातम्या जर पाठीचा कणा असेल तर तो ग्रामीण पत्रकार आहे. आणि ग्रामीण पत्रकार हा जो तळागाळातल्या आपल्या व्यथा मांडतो त्या व्यथा मांडल्यामुळेच त्या पेपरला दर्जेदारपणा येते. त्या तुमच्या कुठल्या शहरी भागातील बातम्यांनी येत. म्हणून या बातम्या आणि या संघटनेला घेऊन चालण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ त्या ग्रामीणवरती जोर का दिला तर आपण तुम्ही जेव्हाही अध्यक्ष किंवा कुठलेही पदाधिकारी जास्तीत जास्त निवडायचा प्रयत्न करतो तर त्याला ग्रामीण मधल्याला वरती आणतो. कशासाठी की तो खरा जाणीव आहे, त्याला खरी माहिती आहे आणि तो ग्रामीण माणूस सगळ्याला घेऊन चालतो. जसं आपण नेहमी आता म्हटले आहे की कृषी प्रधान काल परवालाच एक मेसेज घुमतो आहे की जर तुम्हाला नाही इंजिनियर भेटलेच चालतील तुमचे मकान राहणार नाही डॉक्टर भेटलेच चालतील तुमचं पहिल्या जमान्यात डॉक्टर नव्हता, वैद्यच होता, नाडी पाहिली तरी. पण हे सगळं करत असताना नाही जर शेतकरी भेटला तर तुम्ही आपण जगू शकणार नाही. तसा जर नाही ग्रामीण वार्ताहर भेटला तर खेड्यापाड्यातली बातमीच तुम्हाला मिळणार नाही. आणि हे सगळं काम करण्यासाठी ग्रामीण पत्रकारांची ही संघटना आहे. आणि आजच्या या संघटनेच्या आज असलेल्या या नियोजन बैठकीचं अधिवेशनाबाबत, जिल्ह्याच्या बांधणीबाबत, कारण उगमस्थानच अमरावती आहे त्यामुळे इथंच आपली आणि आपला तर विभागच तो आहे आणि त्या विभागातल्या एका छोट्याशा गावातून येतो आहे. म्हणजे तर या विभागावर मजबूती आपली पकड आणि कारभार असला पाहिजे. म्हणून आज आपण इथं नियोजनासाठी ही बैठक घेतलेली आहे आणि येणाऱ्या आणि 3 आणि 4ला भद्रावती इथं आपल्याला जे जायचं आहे त्याचं नियोजन आपल्याला आपल्या तालुका, जिल्हा, राज्य सगळ्याला आपल्या आपल्या ठिकाणावरून करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय नियोजन करता येईल तो आपला इथून गेल्यानंतर आपल्याला आपल्या बैठकी घेऊन विचार करायचा आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये एवढाच विषय आहे की तुम्ही आपण सगळे मिळून ते संघटना म्हण असल्याप्रमाणे चांदा ते बांधा, अटक ते कटकपर्यंत न्यायची असेल तर नुसतंच पत्रकार वाढवून फायदा नाही. पुन्हा एक वेळेला एक विषय सांगतो आणि थांबतो. जर तुम्हाला